आपल्या गाडीच्या इंजिनमध्ये आवाज येतो, गाडी धूर मारते, गाडीचा पिकअप कमी झाला आहे व गाडीचे इंजिन ऑइल कमी होते। जर आपल्या गाडीमध्ये हे प्रॉब्लेम असेल तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित आणि बाईक गॅरेजवालामध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत हिरो होंडा स्प्लेंडर या गाडीचे हेड ब्लॉक कसे उघडायचे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप उपयोगी माहिती मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपण कार्बोरेटर मॅनिफोल्ड रबर अशा प्रकारे खोलून घेऊया। कार्बोरेटर खोलण्यासाठी आपल्याला कार्बोरेटर मॅनिफोल्डचे नट खोलून घेऊया। नट खोलून झाल्यानंतर आता आपण कार्बोरेटर काढून घेऊया। कार्बोरेटर खोलण्यासाठी आपल्याला मॅनिफोल्डची क्लिपचा नट खोलून घेऊया। अशा प्रकारे नट खोलून घेऊया। अशा प्रकारे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपण क्लिप नट लूज केल्यानंतर आपण कार्बोरेटर आता बाहेर काढून घेऊया। अशा प्रकारे आपण कार्बोरेटर बाहेर काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला सायलेन्सर खोलण्यासाठी सर्वप्रथम आपण सायलेन्सरचे हेड ब्लॉक वरील नट खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण सायलेन्सर नट खोलून घेऊया। त्याचबरोबर आपल्याला Y2K पाईप खोलण्यासाठी आपण Y2K पाईपचे नट खोलून घेऊया। यानंतर आता आपण रॉकर आर्म कवरचे 4 नट खोलून घेऊया। अशा प्रकारे टॉप कवरचे 4 नट खोलून घेऊया। नट खोलल्यानंतर आपण टॉप कवर बाजूला काढून घेऊया। येथे आपल्याला कॅमशॉफ्ट, रॉकर तसेच टायमिंग चेन दिसेल। आता आपण सायलेन्सरचे मागील बाजूस असलेला बोल्ट खोलण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मागील फुटरेज ब्रॅकेट खोलून घेऊ। अशा प्रकारे ब्रॅकेट खोलून घेऊया। ब्रॅकेट खोलण्यासाठी आपण दोन्ही बाजूसले नट अशा प्रकारे खोलून घेऊया। नंतर आपण ब्रॅकेट बाहेर काढून घेऊया। ब्रॅकेट बाहेर काढल्यानंतर आपण सावधगिरीने सायलेन्सर बाहेर काढून घेऊया। तर मित्रांनो, आता आपल्याला टायमिंगचे इंच पॉकेट काढायचे आहे। हेड ब्लॉक खोलण्यासाठी आपल्याला टायमिंग पॉकेट काढणे फार गरजेचे आहे। यासाठी आपण टायमिंग पॉकेट काढण्यासाठी टायमिंग पॉकेटचे दोन्ही नट अशा प्रकारे खोलून घेऊया। टायमिंग पॉकेटचे दोन्ही नट आपण अशा प्रकारे खोलल्यानंतर आपण टायमिंग पॉकेट अलगद बाहेर काढून घेऊया। तर टायमिंग पॉकेट खोलल्यानंतर आता आपल्याला हेड ब्लॉक खोलायचा आहे। अशा प्रकारे आपण सावधगिरीने हेड ब्लॉक बाहेर काढून घेऊया। हेड ब्लॉक अशा प्रकारे आपण बाहेर काढलेला आहे। आपण आतल्या बाजूस कंडिशन पाहू शकता।
वॉल कंडिशन, रॉकर, कॅमशॉफ्ट. यानंतर आता आपल्याला आपण ब्लॉक सावधगिरीने बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे आपण ब्लॉक बाहेर काढूया. ब्लॉक खोलल्यानंतर आपण पाहू शकता पिस्टन कंडिशन. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हिरो होंडा स्प्लेंडर या गाडीचे हेडब्लॉक कसे उघडायचे ते आपण पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये रिसेंबल आणि वॉल सेटिंग कशी करायची ते आपण पाहू. चॅनलला सबस्क्राईब करा. बाईक गॅरेजवाला, गाडी तुमची, काळजी आमची. धन्यवाद.